मी चॅनलवरती कोणत्याही प्रकारच्या टिप्स किंवा माझा कोणताही प्रीमियम ग्रुप नाही आहे. माझे सर्व व्हिडिओ जे असतात ते एज्युकेशनल पर्पजसाठी असतात. जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण सिल्वर बीजचं ॲनालिसिस करणार. तर गेल्या काही दिवसांपासून मी सिल्वरचा व्हिडिओ बनवला नव्हता. म्हणजे आपण सिल्वरमध्ये सिल्वर ETF द्वारे गुंतवणूक करू शकतो, ठीक आहे. आणि त्या ठिकाणी आपला पैसा सेफ असतो. ETF हे सेफ असतात हे मी प्रत्येक वेळेला तुम्हाला सांगणारच. ETF मध्ये जी पण ट्रेडिंग केली जात असते, गुंतवणूक केली जात असते, ती नेहमी आपल्यासाठी सेफ असते. आपल्याला त्या ठिकाणी धोका नसतो. तर सिल्वर आता चांगल्या सपोर्टवरती आलेला आहे. तर आपण ETFला आता इथे बाय करू शकतो. तर त्या अगोदर एक डिस्क्लेमर देतो. मी हा व्हिडिओ जो बनवत असतो एज्युकेशनल पर्पजसाठी. लेवल तुम्ही पण बघायचे असतात. असं नाही की व्हिडिओ बघितला ताबडतोब बाईंग केली. आता ETF आहे, समजा तुम्ही व्हिडिओ बघितला आणि याच्यामध्ये बाईंग पण केली, काही हरकत नाही. केली तरी काही हरकत नाही आहे. ETF सेफ असणार. स्टॉकच्या बाबतीमध्ये कसं असतं ना, की तुम्ही लेवल बघत नाही. मी ॲनालिसिस करतो. काही वेळेला म्हणतो की हा स्टॉक टॉपला आहे, इथे बाय करू नका. तुम्ही तिथेच करतात का? तुम्ही व्हिडिओ बघितलेला असतो, ठीक आहे. त्यामुळे तसं करायचं नसतं. एक वेळेला तुम्ही पण चार्ट ओपन करून बघा की माझी लेवल बरोबर आहे का, या लेवलवरती मी स्टॉकला बाय केलं पाहिजे का, ते तुम्ही बघायचं असतं. एक वेळेला तुम्ही चार्टवरती जाऊन बघायचं, समजलं. तर आपण डिटेलमध्ये व्हिडिओ बघणार. कोणती लेवल महत्त्वाची असणार या ठिकाणी, कोणता सपोर्ट महत्त्वाचा असणार, कोणत्या लेवलपर्यंत ETF जाऊ शकतं, म्हणजे जर सपोर्ट ब्रेक केला तर कोणत्या लेवलपर्यंत ETF जाऊ शकतो ते पण बघणार. आणि कोणता हर्डल येतो ETFसाठी ते पण आपण बघणार. त्यासोबत US$ इंडेक्ससोबत आपण याची तुलना करणार सिल्वरची. हे काय एक दुसऱ्यांच्या अपोजिट असतात. त्यानंतर आपण याचं व्हॉल्यूम पण बघणार. डेली व्हॉल्यूम कसं असतं, सिल्वरमध्ये व्हॉल्यूम वाढतं आहे का ते पण आपण बघणार, समजलं. त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओला स्किप करत जाऊ नका. तुम्ही व्हिडिओला स्किप करता, स्किप केलं की ज्या महत्त्वाच्या कन्सेप्ट असतात त्या तुम्हाला लक्षात येत नाही. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि जर कोणी चॅनलवरती नवीन असेल, म्हणजे व्हिडिओला जर पहिल्यांदा बघत असतील, तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर या ठिकाणी मी सिल्वर बीजचा चार्ट ओपन केलेला आहे. आणि आजच्या दिवशी क्लोजिंग जर बघितली आपण सिल्वर बीजची 69वरती आली. तर गेल्या काही दिवसांपासून आपण सिल्वर बीजला ट्रॅक करतो आहे. आपल्याला काय दिसून येतं आहे, आपण लाईव्ह सेशन जे होतं असतं आपलं यूट्यूबचं, त्यावरती पण बघत असतो सिल्वरची लेवल. आता तुम्हाला सिल्वर हे कॉन्सॉलिडेशनमध्ये जाताना दिसतं आहे. म्हणजे खूप दिवस झाले 69 आणि 71ची रेंज हा सपोर्ट आहे, महत्त्वाचा सपोर्ट आहे. ही लेवल लक्षात ठेवा तुम्ही, सपोर्ट आहे. महत्त्वाचा सपोर्ट कोणता आहे याच्यामध्ये, 69 रुपयांची लेवल ही महत्त्वाचं सपोर्टचं काम करते. आणि एक रेजिस्टन्स हा एक हर्डल आहे. ही लेवल कोणती असणार, 71 रुपये. या रेंजमध्ये आपल्याला सिल्वर बीज ट्रेड करताना दिसतंय. आणि टॉपपासून जर बघितलं, हळूहळू करेक्शन याच्यामध्ये होतं आहे बघा. या ठिकाणी हळूहळू करेक्शन होत सिल्वर खालीच येतो आहे. म्हणजे पाहिजे तशी मोमेंटम नाही आहे. आणि सर्वात जास्त व्हॉलेटिलिटी जर म्हटला तर हाच असतो. गोल्ड आणि सिल्वरमध्ये सर्वात जास्त व्हॉलेटाईल जर म्हटलं तर हे सिल्वर असतं. पण आपल्याला कोणताच मोठा मूव्ह या ठिकाणी बघायला मिळत नाही आहे सध्या. ते पूर्ण साईडवेज आहे. मग अशा लेवलला आपण बाईंग केली पाहिजे का? केली पाहिजे. हीच आपल्यासाठी एक संधी असते. ETFमध्ये ह्याच लेवल खूप महत्त्वाचे असतात आपल्यासाठी. आता तुम्ही म्हणणार हा तर ETF खाली चाललेला आहे. नाही मित्रांनो, हा एक चांगल्या सपोर्टला आपल्याला मिळतो आहे. आपण काय करू शकतो, याच्यामध्ये ॲक्युमुलेशन करू शकतो. जर तुम्हाला इथे 40,000 रुपये, 50,000 रुपये गुंतवायचे असतील, 1,00,000 रुपये गुंतवायचे असतील, तर एकाच वेळेला रक्कम कधी लावू नका. जो पण ETF तुम्ही बाय करत असतात, एकाच वेळेला त्या ठिकाणी पैसा तुम्ही गुंतवायचा नसतो. 4-5 भाग करा त्याचे. जर चांगला सपोर्ट वाटतो आहे त्या ठिकाणी जास्त पैसा गुंतवा, ठीक आहे. तुम्हाला वाटतं आहे की हा सपोर्ट ब्रेक होऊन खाली जातो आहे ETF, थोडा पैसा गुंतवा. पुन्हा एका चांगल्या सपोर्टवरती आला की पुन्हा त्या ठिकाणी पैसा गुंतवू शकता तुम्ही. रिटर्न खूप चांगले मिळतात. उदाहरण आहे याच्यामध्ये, पण मी स्वतः स्विंग ट्रेडिंग करत असतो. या सिल्वर बीजमध्ये स्विंग ट्रेडिंग करत असतो. आणि 2023 सालामध्ये खूप चांगल्या प्रकारचे रिटर्न मी याच्यामध्ये बनवले स्विंग ट्रेडिंगमध्ये. हे बघा मित्रांनो, जर तुम्ही एका वेळेला 5, 6, 7% जे पण रिटर्न घेत असतील स्विंग ट्रेडिंगमध्ये, आणि जर तुम्हाला वर्षभरामध्ये 3-4 स्विंग जरी मिळाले, तुम्हाला वर्षभरामध्ये याच्यामध्ये 3-4 जरी स्विंग मिळाले, तर तुमचा पैसा किती होतो. 5%चा स्विंग पकडला, 4 स्विंग पकडले, 20%चे रिटर्न तुमचे वर्षभरात बनतात. हे रिटर्न खूप चांगले. काही जण म्हणणार हे तर काही नाही, मी ऑप्शनमध्ये एकाच दिवसामध्ये 50% बनवतो. बनवा, काही हरकत नाही. तुम्ही बनवताय ऑप्शनमध्ये बनवा, पण हे एक सेफ साधन असतं जिथे आपला पैसा हळूहळू ग्रो होऊ शकतो. ETFमध्ये बहुतेक जणांनी पैसा बनवला पण, समजलं ना. त्यामुळे आपण इथे काय ॲक्युमुलेशन केलं पाहिजे. ही संधी चांगली आपल्यासाठी. आणि मी तुम्हाला चार्टचं काही कंपॅरिझन करून देत असतो. हा जो झोन होता बघा,
हा ॲक्युम्युलेशनचा झोन आहे बरोबर. आणि ह्याच ठिकाणी बघा हा एक झोन तुम्ही बघा, मागच्या वेळेला पण याच ठिकाणी सिल्वरने खूप वेळ घालवला होता. सेम प्राईजची ॲक्टिव्हिटी इथेच होते, इथे वेळ घालवला आणि इथून सिल्वरमध्ये चांगल्या प्रकारची बाईंग आली होती. या ठिकाणी सिल्वरमध्ये चांगल्या प्रकारची बाईंग आली होती. तर तशाच प्रकारची बाईंग इथे पण येऊ शकते. आता अनेक गोष्टी असतात, त्यांचं ऑब्झर्वेशन आपण करायचं असतं. मी सिल्वरची कंपॅरिझन करत असतो $US इंडेक्ससोबत. जर $US इंडेक्स वरती जात असेल तर सिल्वर खाली येत असतं, माझं ऑब्झर्वेशन. आणि असतात खूप काही फॅक्टर एकमेकांवरती डिपेंड असतात. कोणाला जर $US इंडेक्स माहीत नसेल तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जा, त्याचा एक सेपरेट व्हिडिओ मी बनवलेला आहे. मी सारखं म्हणतो तुम्हाला की ते व्हिडिओ तुम्ही बघत चला, त्याचा तुम्हाला नक्की फायदा होणार. ठीक आहे. तर तशीच प्राईजची ॲक्टिव्हिटी इथे पण होऊ शकते. आणि जेव्हा सिल्वरमध्ये मोमेंटम येत असतो ना, तो एकाच दिवसाला तुम्हाला 4% ते 5% रिटर्न देऊन जातो. एवढे रिटर्न बनतात, मिळवलेले आहेत. आपल्या चॅनलवरती पण खूप मेंबर असे आहेत की त्यांनी रिटर्न बनवले सिल्वर बीजमध्ये. त्यामुळे याच्यामध्ये आपण थोडं ॲक्युम्युलेशन आत्ताच्या वेळेला करू शकतो. ही एक लेवल सपोर्टचं काम करते. हा एक सपोर्ट आहे. ₹69 लेवल का एक चांगला सपोर्ट आहे, स्ट्रॉंग सपोर्ट आहे. जायला नाही पाहिजे पण सांगता येत नाही. हे बघा मार्केटमध्ये काही पण होऊ शकतं, आपण चुकू शकतो, आपलं ॲनालिसिस चुकू शकतं. समजतंय ना. समजा इथून जर ब्रेकडाऊन जर दिला तर नंतरचा एक पुन्हा सपोर्ट येतो आहे ₹67. ही लेवल सपोर्टचं काम करते. ही पण लेवल सपोर्टचं काम करणार इथपर्यंत, जास्तीत जास्त इथपर्यंत. माझ्या मते याच्या खाली तर माझ्या मते जायला नाही पाहिजे. समजलं ना. इथं आपण जर थोड्या क्वांटिटी ॲक्युमुलेट करत गेलो आणि इथून जेव्हा जर रिव्हर्सल दिला ETF ने तर आपले रिटर्न चांगले बनतील. या ठिकाणी आपले बनणार रिटर्न चांगले. हा हर्डल ₹71 हा पण पार होणार आणि हे जे स्ट्रक्चर आहे हे पण तुम्हाला ब्रेक होताना दिसणार. समजतंय ना. जसं सिल्वरवरती जातोय हळूहळू तुम्हाला खाली येताना दिसतो इथून. या स्ट्रक्चरचं जर ब्रेकआउट दिला तर इथे चांगले रिटर्न आपले बनतील आणि कमी वेळेमध्ये. तुम्ही इथं बॉटम पकडताय आणि शक्यतो मी सांगतो बघा, एखादा स्टॉक असू द्या किंवा ETF असू द्या, बॉटम फिशिंग करत चला. हा शब्द म्हणतो बघा मी, की कोणत्याही स्टॉकमध्ये तुम्ही बॉटम फिशिंग करत चला, तिथे तुम्हाला फायदा मिळेल. मागे पण एक व्हिडिओ मी बनवला स्विंग ट्रेडिंगवरती, त्याच्यामध्ये पिडिलाइट स्टॉक म्हटलं होतं, उदाहरणच दिलं होतं मी पिडिलाइटचं. बघा 1-2 दिवसामध्ये कसा चांगला मोमेंटम आला. बॉटम फिशिंग, कोणताही फंडामेंटल चांगला स्टॉक असेल, चांगला ETF असेल तर त्याच्यामध्ये बॉटम फिशिंग नक्की होत असते. जी वस्तू तुमची ₹76 होती आणि ती तुम्हाला ₹70-69 मिळते, स्वस्त मिळते तुम्हाला. ठीक आहे. मग अशा लेवलला काय होत असतं, डिमांड क्रिएट होत असतं. अशा लेवलला डिमांड क्रिएट होत असतं आणि अचानक याच्यामध्ये बाईंग पण येत असते. मग इथे सिल्वरमध्ये तुम्हाला ह्या ज्या मोठ्या कॅन्डल दिसत आहे तशाच कॅन्डल इथे बनू शकतात. फक्त लक्ष ठेवा, आपला पैसा जो असतो एकाच वेळेला कधी डिप्लॉय करायचा नसतो. स्टॉक मार्केट असं असतं मित्रांनो, तुम्ही काय करतात, जास्त प्रॉफिट बनवायला जातात. त्यामुळे मोठे फंड डिप्लॉय करतात आणि त्यामध्ये ट्रॅप होतात. ट्रॅप झाले म्हणजे काय, तुमचा पूर्ण फंड एकाच याच्यामध्ये लागत असतो आणि तुम्ही वर्षभर त्याला होल्ड करतात. मग तसं करायचं नसतं. काही अमाऊंट जी असते ना, बॅकअप ठेवायची असते. बॅकअप अमाऊंट ठेवत चला आणि योग्य वेळेवरती त्याचा वापर करत चला. आणि ETF सेफ असतात, त्याच्यामध्ये भीती नसते आपल्याला कोणत्याच प्रकारची. ठीक आहे. आणि सिल्वरचा आपण बघतोय हिस्टॉरिकल डाटा बघा तुम्ही सिल्वरचा जाऊन, की सिल्वरमध्ये बाईंगच येत गेली. तुमचे भाव काय होते पहिले आणि आता कितीवरती. ठीक आहे. आता तरी तर करेक्शन झालेलं आहे. जे सिल्वर तुमचं ₹76,000 होतं ते आलेलं आहे 69,000वरती, 69,000-70,000वरती करेक्शन झालेलं आहे. मग त्या डिपचा आपण इथे फायदा मिळवला पाहिजे ETFद्वारे. आपण सिल्वरमध्ये पैसा गुंतवणार कशाद्वारे, ETFद्वारे. एक्सचेंज ट्रेडेड फंड आपण इथे बाय करणार. समजलं. तर ही लेवल लक्षात ठेवायची सर्वांनी. ही लेवल आपल्यासाठी महत्त्वाची असणार, सपोर्टचं काम करणार ही लेवल. इथे माझ्या मते सिल्वरने बाउन्स घ्यायला पाहिजे. येणारे 1-2 ट्रेडिंग सेशन जे असतील इथे बाउन्स घ्यायला पाहिजे. खूप वेळ इथे घालवलेला आहे ETFने. नाही हा सपोर्ट ब्रेक झाला तर आपण तयार राहायचं आहे की ETF येऊ शकतो ₹67वरती. या ठिकाणी आपण पुन्हा याला टॉपअप करू शकतो. मग टॉपअप केलं, रिव्हर्सल मिळाला तर चांगले रिटर्न आपल्याला ETFमध्ये मिळू पण शकतात. हर्डल आपला ₹71 असणार आहे पहिला, ही लेवल जिथे प्रत्येक वेळेला प्राईस काय करायची, हिट करायची, ही लेवल असणार आहे ₹71. आणि ही जर निघाली तर सिल्वर आपल्याला दिसू शकतो मग ₹73 ते ₹74वरती. या लेवल पण आपल्याला ETF दाखवू शकतो. या ETFमध्ये पैसा चांगला बनतो. व्हॉलेटाईल ETF या व्हॉलेटाईल ETF असतो. ठीक आहे. हा आपण चार्ट बघितला ETFचा. तुम्हाला लेवल समजलेले असतील की आपण कोणत्या लेवलला ॲक्युम्युलेशन केलं पाहिजे. रिटर्न कॅल्क्युलेशन तुम्ही करत चला, लेवल बघत चला, खूप महत्त्वाचे असतात. आपण थोडं जाऊ US इंडेक्सवरती. याचा चार्ट बघू, तुम्हाला मी कंपॅरिझन करून दाखवतो याची. ठीक आहे.
तो वरती जात असणार, त्यामुळेच आपलं सिल्वर खाली येतं आहे. आता हा चार्ट ओपन केलेला मी US डॉलर इंडेक्सचा, आणि तुम्हाला काय दिसतंय बरं इथं बॉटमपासून एक रिकव्हरी होताना दिसते याच्यामध्ये. पहिला तर हा डाऊन ट्रेंडमध्ये होता. हा चार्ट बघा तुम्ही, US डॉलर इंडेक्सचा खाली यायचा, पण इथं रिव्हर्सल मिळाला. हे फॉर्मेशन इथं चेंज झालं. इथे पण US डॉलर इंडेक्सने वेळ घालवला बघा, इथे वेळ घालवला, एक कन्सल्टेशन झालं, ब्रेकआउट दिला. आता येऊन पोहोचलेला 104च्या लेवलला, लक्षात घ्या. आता ही पण लेवल जर ब्रेक झाली, US डॉलर इंडेक्सने पुन्हा इथे ब्रेकआउट जर दिला, तर सिल्वर बरोबर आपल्याला पुन्हा खालच्या लेवल दाखवू शकतो. खालच्या लेवलपर्यंत ETF येऊ शकतो, असं नाही की येणार नाही. तुम्ही करा कंपॅरिझन, इथं चार्टला बघत चला. हा चार्ट कसा दिसतोय तुम्हाला, इथे प्राईस तुम्हाला अप ट्रेंडमध्ये जाताना दिसते. हा जो US डॉलर इंडेक्स आहे ना, तुम्हाला अप ट्रेंडमध्ये जाताना दिसतोय. हा अप ट्रेंडमध्ये जातोय, त्यामुळे तुमचं सिल्वर खाली येतं आहे. त्यामुळे तुमचं काय येतं आहे, सिल्वर खाली येतं आहे. समजतंय? काही दिवसामध्ये जर या ठिकाणी US डॉलर इंडेक्सने रिजेक्शन दिलं, या ठिकाणी जर थोडं करेक्शन झालं याच्यामध्ये US डॉलर इंडेक्समध्ये, तर नक्कीच आपल्याला सिल्वर ताबडतोब एक चांगले रिटर्न देऊन जाणार. आणि ते पण थोडे नाही, 4%, 5% रिटर्न एकाच दिवसामध्ये. हे लक्षात ठेवा तुम्ही, देणार म्हणजे देणार. मी याच्यामध्ये खूप वेळेला केलेली ट्रेडिंग, त्यामुळे सांगू शकतो की याच्यामध्ये एवढे रिटर्न आपल्याला ताबडतोब मिळत असतात. हे स्ट्रक्चर होऊ द्या निगेटिव्ह, हे जर खाली आलं तर सिल्वर वरती जाणार. पण इथे जर US डॉलर इंडेक्सने ब्रेकआउट जर दिला, तर तुम्हाला सिल्वर नक्की अजून खाली दिसणार. मग ती आपल्यासाठी संधी. मी तर म्हणतो ETF जेवढा खाली येईल, मी ॲक्युम्युलेशन करत जाणार. मी स्वतःचं सांगतोय, तुम्हाला म्हणत नाही तुम्ही ॲक्युम्युलेशन करा. तुमच्या स्ट्रॅटेजीनुसार तुम्ही चला. तुम्हाला किती क्वांटिटी बाय करायच्या, कोणत्या ठिकाणी बाय करायच्या, तुम्ही पण तुमची स्ट्रॅटेजी ठेवली पाहिजे. एकाच वेळेला फंड कधी डिप्लॉय करायचं नाही. तुमच्याजवळ 10,000 रुपये आहे, नका गुंतू 10,000 रुपये, 5,000 रुपये गुंतवा. 5,000 रुपये बॅलन्स ठेवा. चांगल्या सपोर्टवरती आला, त्याला टॉपअप करा. थोडी कॉस्ट ॲव्हरेज होईल, रिव्हर्सल दिला, रिटर्न चांगले बनतील. आणि जे सायकल पद्धतीने चालत आलेले, सायकल पद्धत सर्वांना माहिती आहे. आपण याचा डीपली अभ्यास केलेला आहे. सायकल पद्धतीने आपण ETF कशा प्रकारे पैसा बनवू शकतो, त्याचे व्हिडिओ पण मी बनवले, की एक सामान्य माणूससुद्धा या ETF चांगला पैसा बनवू शकतो सायकल पद्धतीने. सर्वजण या ठिकाणी बनवता ETF पैसा बनतोच, पण या गोष्टींचं कंपॅरिझन तुम्ही करायचं आहे, बघायचं आहे. असं नाही की डायरेक्ट ETF बाय करायचं नाही, बघत चला ना. US डॉलर इंडेक्सवरती जातोय, त्यामुळे सिल्वर खाली येतं आहे. जर US डॉलर इंडेक्समध्ये थोडंसं करेक्शन आलं, तर आपला सिल्वर ETF वरती जाणार. या गोष्टींची कंपॅरिझन तुम्ही करायची असते. तर सिल्वर खाली येण्याचं कारण काय, हे पण तुम्हाला समजलेलं असेल. आपण याचं व्हॉल्यूम जाऊन बघूया, याची व्हॉल्यूम बघू, नंतर दोन्ही चार्ट आपण एकाच वेळेला बघूया, सिल्वर बीज आणि US डॉलर इंडेक्स. ठीक आहे, सुरुवातीला आपण थोडंसं NSEच्या वेबसाईटवरती जाऊया आणि सिल्वरचं व्हॉल्यूम बघूया, सिल्वर बीजचं व्हॉल्यूम. आता हे होम पेज आलं आपलं, याच्यावरती तुम्ही टाकायचं सिल्वर बीज, सिल्वर बीज. आजचं डिलिव्हरेबल व्हॉल्यूम पण आपण बघू, पर्सेंटेजमध्ये किती होतं. डिलिव्हरी गेलेली आहे का, यस, याच्यामध्ये बाईंग झालेली मित्रांनो, याच्यामध्ये बाईंग झालेली बघा. डिलिव्हरी किती आहे, मी प्रत्येक वेळेला तुम्हाला काय सांगत असतो, डिलिव्हरेबल क्वांटिटी बघत चला, त्याचा नक्की तुम्हाला फायदा होईल. 90% आसपास इथे डिलिव्हरी जाते. ट्रेडेड क्वांटिटी बघा, 37,56,790चं व्हॉल्यूम पण मस्त आहे. याच्यामध्ये व्हॉल्यूम पण मस्त आहे, कंपॅरिझन करा, त्याचा रिझल्ट बघा. ठीक आहे, याचं हिस्टोरिकल डाटा पण बघू आपण, मागच्या काही ट्रेडिंग सेशनपासून याच्या व्हॉल्यूममध्ये वाढ होते का. जसं मी तुम्हाला काही स्टॉकमध्ये पण सांगत असतो की तुम्ही ट्रेडेड व्हॉल्यूम बघत चला, त्याच्यामध्ये बाईंग होते का, ते व्हॉल्यूममध्ये कमी येते का, व्हॉल्यूम वाढताना दिसतंय का तुम्हाला, या गोष्टी बघायच्या असतात. हे बघा, तुम्हाला नॉलेज जर घ्यायचं आहे तर त्या गोष्टी बघितल्याच पाहिजे तुम्ही, हो की नाही, बघितल्या पाहिजे ना. तर आज तारीख किती, आता 6 तारीख, इथे डाटा अजून अपडेट झालेला नाही. ही तारीख जर बघितली तुम्ही, 5 फेब्रुवारीचा डाटा आहे, 2 फेब्रुवारी, 1 फेब्रुवारी, हा डाटा बघा तुम्ही. पहिले किती व्हॉल्यूम होतं, 23 लाखांचं. त्याच्या अगोदरचं बघा 8 लाखांचं, त्यानंतर बघा 22 लाखांचं. कालचं व्हॉल्यूम बघा 59 लाखांचं, आणि आजचं पण चांगलंच आहे. असं म्हणू शकत नाही आपण की व्हॉल्यूम कमी आहे. 5 तारीख इथे दिसतंय तुम्हाला 59 लाखांचं व्हॉल्यूम आहे, म्हणजे काय, व्हॉल्यूम वाढतं आहे. याच्यामध्ये डीपमध्ये बाईंग होते. जेव्हा पण तुम्हाला व्हॉल्यूम वाढताना दिसेल, हे पहिलं बघा व्हॉल्यूम किती असायचं, हे दिसतंय ना तुम्हाला, तुम्ही बघत चला. 19 लाख, 10 लाख, 11 लाख, 17 लाख, 8 लाख, 23 लाख, हे व्हॉल्यूम बघत चला. हे व्हॉल्यूम कमी होतं, पण व्हॉल्यूम आपल्याला वाढताना दिसतंय आता सिल्वर बीजमध्ये. हे बघा, 19 लाखांचं व्हॉल्यूम, 11 लाखांचं, 17 लाखांचं, 8 लाखांचं, 23 लाखांचं, 22 लाखांचं. कालचं किती होतं, 59 लाख. आजचं पण किती, जास्त आहे. म्हणजे काय, व्हॉल्यूम वाढत जातं आहे. सिल्वर बीजमध्ये व्हॉल्यूम वाढत जातं आहे, आणि
डिलिव्हरेबल क्वांटिटी बघा पर्सेंटेजमध्ये 90% डिलिव्हरी जाते सिल्वर बीचची. बाईंग अपेक्षित आहे मित्रांनो. ही लेवल आपल्यासाठी चांगली आहे की जिथे आपण याचं ॲक्युमुलेशन करू शकतो. थोड्या क्वांटिटी आपण या ठिकाणी ॲक्युमुलेट करू शकतो. काहींनी केलेल्या पण असतील. आज पण मी माझ्या एका डीमॅटमध्ये टॉपअप केलेलं आहे. मला लेवल चांगली मिळाली त्यामुळे मी टॉपअप केलं. समजलं. तर आपण सिल्वर बीच आणि US डॉलर इंडेक्स या दोघांचे चार्ट कंपेअर करूया. तुम्हाला दाखवून देतो की कसे ते एक दुसऱ्यांच्या अपोजिट असतात. आता हा जो चार्ट तुम्हाला दिसतो हा कशाचा US डॉलर इंडेक्सचा. आपण याची कंपॅरिझन करूया सिल्वर बीच सोबत. आपण इथे कंपॅरिझन करू सिल्वर बीच. हे बघा काय दिसतंय तुम्हाला. हा जो लाईन ग्राफ दिसतोय ना तुम्हाला, हा लाईन ग्राफ हा कशाचा आहे, हा सिल्वर बीचचा आहे मित्रांनो. याला म्हणतात सिल्वर बीच. हा सिल्वर बीचचा. आणि हा जो चार्ट तुम्हाला दिसतोय कॅन्डलस्टिकचा हा कशाचा आहे, हा US डॉलर इंडेक्सचा. हा US डॉलर इंडेक्सचा चार्ट. मग बघा तुम्हाला काय दिसतंय, US डॉलर इंडेक्सवरती जातं आहे, सिल्वर बीच खाली येतं आहे. जेव्हा हे US डॉलर इंडेक्स खाली येईल तुम्हाला सिल्वर असं वरती जाताना दिसणार येते. आता हा ग्राफ बघा परफेक्ट आपल्याला काय दिसतंय, खाली येतोय. लाईन ग्राफ जर बघितला आपण इथे काय दिसतंय आपल्याला, सिल्वर बीच खाली येतं आहे आणि US डॉलर इंडेक्स वरती जातं आहे. जेव्हा US डॉलर इंडेक्स खाली येणार सिल्वर तुमचं वरती जाणार. तुम्ही म्हणणार हे रिलेशन काय असतं नेमकं, त्यासाठीच म्हणतोय मी तुम्हाला US डॉलर इंडेक्सचा व्हिडिओ तुम्ही जाऊन बघायचा. तुमचे सर्व डाऊट त्या ठिकाणी क्लिअर होतील. समजलं. तर माझ्या मते सर्वांना लेवल समजलेले असतील सिल्वर बीजमध्ये. कोणत्या ठिकाणी आपण बाय करायचं, कोणत्या ठिकाणी आपण ॲक्युमुलेशन करू शकतो, कोणत्या महत्त्वाच्या लेवल असणार, नेक्स्ट सपोर्ट सिल्वर बीजसाठी कोणता असू शकतो हे तुम्हाला समजलेलं असेल. त्यानंतर आपण व्हॉल्यूम पण बघितलं सिल्वर बीजमध्ये कसं वाढताना दिसते आपल्याला व्हॉल्यूम, ते व्हॉल्यूम पण तुम्हाला समजलेलं असेल. डिलिव्हरेबल क्वांटिटी पण बघितली आजची आपण पर्सेंटेजमध्ये. डिलिव्हरी केली 90%ची. बाईंग याच्यामध्ये होते. तर या सर्व गोष्टी तुम्हाला समजलेल्या असतील. आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि व्हिडिओला कॉमेंट पण करायचं आहे. तुमच्या काही क्युरी असतील तर तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की टाकू शकतात. उत्तर देण्याचा मी नक्की प्रयत्न करेल. आणि व्हिडिओला पण जास्तीत जास्त शेअर करायचं आहे. व्हिडिओला अशा लोकांपर्यंत शेअर करा की ज्यांना स्टॉक मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीने शिकायचं असतं, चांगला पैसा मिळवायचा असतो. अशाच लोकांपर्यंत व्हिडिओला शेअर करत चला. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.